झाला, लेट्स सी हियर टू कन्सिडर, जर फॉल्ट ऑकर झाला तर त्या सिस्टीम मध्ये समजा आता आर वाय आणि बी फेज आहे. ओके, फॉल्ट कुठं ऑकर झाला म्हणजे आर आणि वाय मध्ये. फॉल्ट ऑकर झाला तर त्या सिस्टीम मधून आयएफ करंट फ्लो होतो आणि व्होल्टेज 0 होतो. ओके, लक्षात येतंय? हा, आता हा बी फेज चांगला आहे, इथं पर्टिक्युलर व्होल्टेज राहतं. ओके, समथिंग इज देयर, मॅक्सिमम कन्सिडर करू. बट इन दिस केस करंट इज 0. इथं करंट 0 राहिला का? इथं काहीतरी करंट आहे, एक्झॅक्टली अपोजिट व्होल्टेज इथं 0 होतं ड्यूरिंग दी फॉल्टी कंडिशन. इन अ नॉर्मल कंडिशन, नॉर्मल नसतेच ती जनरली, कारण तिथं एक्सेसिव्ह व्होल्टेज तिथं फ्लो होतं. मॅक्सिमम व्होल्टेज असेल तर करंट काय राहणार? 0 राहणार. एक्झॅक्टली अपोजिट कंडिशन आहे. ओके, सो नेक्स्ट assumptions for the system representation. Next point लिहा, assumptions for system representation. Simple assumptions आहेत ते. Why we consider here assumptions such? आपण assume का करतोय कुठल्याही रीत मध्ये? लेट आपण असं लिहितो बघा, एक्झाम्पल मॅथमॅटिकल सोल्युशन तर तुम्ही सॉल्व करत असता, तर लेट्स वी हॅव टू कन्सिडर हियर x इज इक्वल टू y. ओके, y इज इक्वल टू z. का करतोय ते? गरज राहते का आपली? ओके, अननोन व्हॅल्यू डिफाइन करण्यासाठी. ओके, हा, अजून 10 पासून म्हणा किंवा 8 पासून आपण ऐकत आलो. लेट चालू आपला आन्सर लगेच खाली. हा, परत सपोज. हा, कशामुळे? अज्युम किंवा अज्युम पण आपण कन्सिडर करतो. वाय? कधी विचार केला कधी? कधी सांगितले म्हणून आपण लिहित चाललो. अझम्पशन्स म्हणा किंवा लेट म्हणा किंवा सपोज आपण कन्सिडर का करतो? बिकॉज दॅट पर्टिक्युलर सिस्टीम डिफाइन्स इझिली. आपल्याला कॅल्क्युलेशन हे इझी करायचे आहे, आपल्याला वाढवायचे नाही याच्यात. जर समजा ते अझम्पशन्स तुम्ही कन्सिडर केला तुमच्या सिस्टीम मध्ये, तर त्या गोष्टी काय होणार? निग्लेक्ट होणार. तुम्ही अज्युम केला म्हणजे त्या गोष्टी काय झाल्या? त्या सर्किट मध्ये किंवा त्या सिस्टीम मध्ये येणारच नाही. आणि मॅक्सिमम टाइम पॉवर सिस्टीम मध्ये जे अझम्पशन्स करतो आपण, त्या ज्या गोष्टीचे अझम्पशन करतो, म्हणजे इम्पिडन्स असेल, रिएक्टन्स असेल किंवा तुमचा पर्टिक्युलर करंट असेल, तर ते डायरेक्टली काय करायचं? आपल्याला निग्लेक्ट करायचं. मॅक्सिमम टाइम तुम्ही निग्लेक्ट करता. गेटिंग माय पॉइंट? लक्षात येतं? मग इथं सुद्धा आपले जे काही अझम्पशन्स आहेत त्यामध्ये ज्या काही पॉइंट आपण कन्सिडर करणार, दॅट पॉइंट, मॅक्सिमम पॉइंट वी कॅन निग्लेक्टेड. इन दॅट पर्टिक्युलर ट्रान्सफॉर्मर वाइंडिंगचे जे काही रिएक्टन्सेस असतील, इम्पिडन्सेस असतील, ट्रान्समिशन लाईनचे इम्पिडन्स असतील, दॅट कम्प्लिटली और क्लिअरली निग्लेक्टेड. ओके, so we have to consider here assumptions. लिहिलात का ते हेडिंग? ओके, so we have to consider here first assumptions. Assumptions for system representation. आता या ठिकाणी बघा, ज्या पर्टिक्युलर केस मध्ये फर्स्ट अझम्पशन त्यांनी काय सांगितलेलं आहे? The power system operates under balanced and steady condition before the fault occurs. Therefore, the equal or that positive, negative and zero sequence are uncoupled. Okay, म्हणजे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो सिक्वेन्स मधला जो काही करंट आहे, that is IA, I1 and IA2. ओके, किंवा IB0, IB2, IB1, IC0, IC1, IC2, हे सगळे काय आहेत? इक्वली फ्लो होत आहेत आणि अनकपल्ड, एकत्रित नाहीत, ते सेपरेटली फ्लो होत आहेत तुमच्या ओव्हरऑल सिस्टीम मध्ये. ओके, लेट्स वी कन्सिडर हियर द स्टार कनेक्टेड नेटवर्क. Let's see here IA, IB and IC and IM. This one IC and this one IM.
Okay, IA, IB and IC is there. If we consider here two or three components, that is the balanced system is there. Okay, balanced system आहे. ह्याच पर्टिक्युलर करंटला जर समजा मी रिप्रेझेंट केला IA, IB and IC. ओके, हा एक मॅट्रिक्स आहे इज इक्वल टू 1/3 इन मॅट्रिक्स A square A and in this matrix IA0, IA1 and IA2 ना लिहू शकतोय. ओके, समजतंय हे असं लिहिलंय का आपण कधी पाठीमागे लिहिलंय का? खूप वर्षापूर्वी लिहिलं असेल हा, आताच लिहिलंय कागदावर? हा, लिहिलंय हे सर. म्हणजे मला सांगा आता ह्या IA, IB आणि IC ला जर मी पर्टिक्युलर रिप्रेझेंट केलं तर ह्या पर्टिक्युलर टर्मचा यूज करून मी सिमेट्रिकल किंवा पर्टिक्युलर सिक्वेन्स कंपोनेंट मी काय करू शकतो, रिप्रेझेंट करू शकतो. मग ते काय म्हणतात जनरली, जर समजा तुमच्या पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये फॉल्ट ऑकर होत नसेल, प्री फॉल्ट म्हणतो मी, प्री फॉल्ट कंडिशन, फॉल्ट ऑकर होण्याच्या अगोदरची कंडिशन, त्यावेळेस हा IA1 हे IA0 आणि IA2 हे पर्टिक्युलर सिक्वेन्स कंपोनेंट हे एकत्रित फ्लो होत नाहीत. ते एका ठराविक पॉइंटला किंवा एका ठराविक पॉइंटवर ते फ्लो होत नाहीत. समजा आता फॉल्ट ऑकर नाही म्हणजे ते काय होणार आहे, सेपरेटली फ्लो होणार आहे प्रत्येक सिस्टीम मधून किंवा प्रत्येक फेज मधून. लेट्स वी हॅव टू कन्सिडर हियर फॉल्ट, दॅट इज दिस वन. समजा एका फेजवर फॉल्ट ऑकर झाला तर त्यावेळेस तुमचे जे करंट आहेत किंवा सिक्वेन्स कंपोनेंट आहेत, that particular all the sequence components are forwarded to this particular point. Fault point कडे फ्लो होतील अपोजिट डायरेक्शन. लक्षात येतंय, समजतंय जनरली अगोदर कसे फॉल्ट होत होते ते दिस वन. ओके, त्या एका पर्टिक्युलर पॉइंट वर लोकेट होत होते का, that current are uncoupled. ओके, ते एका पर्टिक्युलर पॉइंट कडे फ्लो होत नव्हते. बट इफ द फॉल्ट इज ऑकर देन दॅट पर्टिक्युलर कंपोनेंट्स आर टुगेदर नाउ दॅट पर्टिक्युलर पॉइंट. जिथे फॉल्ट ऑकर झाला तिकडे जातील ते सगळे, मग त्याची डायरेक्शन चेंज होईल. जर ही डायरेक्शन अशी असेल तर काय होणार आहे, दॅट इज द मायनस टर्म. ओके, लक्षात येतंय, समजतंय जनरली करंट हा पर्टिक्युलर दुसऱ्या दोन्ही डायरेक्शन मध्ये फ्लो करू शकतो आपण. जस्ट वी हॅव टू चेंज देअर साइन. ओके, second one, that is बघा नेक्स्ट काय म्हणलंय, once occurrence the fault, the unsymmetrical fault occurs, they interconnected at a point of the fault. म्हणजे काय, जिथं फॉल्ट ऑकर झालाय त्या पर्टिक्युलर पॉइंट कडे ते काय होतात, सगळे इंटरकनेक्टेड होतात किंवा तिथं फ्लो होतात जनरली. दॅट इज द फर्स्ट assumption. Second one, that pre-fault load current at a point of fault generally neglected. Means you have to consider here that load current means IL जो काही आहे तुमचा, तुम्ही जो पर्टिक्युलर पुढे कनेक्ट केलेला आहे, फॉल्ट ऑकर झाल्यानंतर किंवा फॉल्ट ऑकर होण्याच्या अगोदर सुद्धा तो IL काय करायचा आहे, तुम्हाला निग्लेक्ट करायचा आहे. आणि ज्यावेळेस फॉल्ट ऑकर होईल त्यावेळेस तुमचं जे काही व्होल्टेज असेल तुमच्या सिस्टीम मधला, इट इज इक्वल टू VF. ओके, म्हणजे जे काही व्होल्टेज समजा मी कन्सिडर केलं, तो आता विचारला होता की बी फेज मध्ये व्होल्टेज हे राहतं, दोन पर्टिक्युलर लाईन मध्ये व्होल्टेज जर 0 झालं, इथं व्होल्टेज किती असेल ह्या लाईन मध्ये, इथं फॉल्ट ऑकर झाला म्हणजे व्होल्टेज किती आहे, 0. म्हणजे ह्या दोन लाईन मध्ये व्होल्टेज असेल, ते व्होल्टेज तुमचं काय असेल, VF. ओके, दॅट व्होल्टेज इंडिकेट्स द VF नाउ. थर्ड assumption is nothing but all the three phases are equal to the pre-fault voltage. त्याला आपण काय म्हणणार आहेत, pre-fault voltage म्हणणार आहेत, that is equal to the VF. जे काही ऑल फेजेस मधले व्होल्टेजेस आहेत मीन्स इज इक्वल टू VB and VC. That is equal to the VF. That is the second assumption now. Third assumption मध्ये त्यांनी काय सांगितलंय, ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग रेजिस्टन्स and shunt admittance are neglected. Means the resistance and admittance of a transformer winding can be neglected. That is equal to 0. Okay, R and Y is there. Y म्हणजे काय, म्हणजे काय, इनवर्स ऑफ इम्पिडन्स. कशाचा इम्पिडन्स, लाईनचा. ओके,
वाइंडिंगचा इम्पेडन्स. We have to consider here winding. आता transmission line, आता impedance आहे. Okay, we have to consider fourth assumption, that is the transmission line series resistances and shunt admittances that can be neglected. Once we have to consider here transformer winding, transmission line मध्ये सुद्धा रेजिस्टन्स असेल तोही निग्लेक्ट करा आणि ऍडमिटन्स असेल तोही पर्टिक्युलर निग्लेक्ट करा. हे जर कन्सिडर केला तर तुमचे कॅल्क्युलेशन्स हे काय होतील, लेंथी होतील. तिथं तुम्हाला करंट डायरेक्टली अझ्युम करता येणार नाही, करंट डायरेक्टली पर्टिक्युलर झिरो कन्सिडर करता येणार नाही. तिथं जर हे रेजिस्टन्स आणि ऍडमिटन्स आले तर ते करंट पर्टिक्युलर, कारण लक्षात घ्या एखाद्या पर्टिक्युलर वाइंडिंग मध्ये तुमचा करंट हा झिरो कधी होतो, ज्या वेळेस पर्टिक्युलर त्याचा रेजिस्टन्स मॅक्सिमम आहे, इन्फिनिटी आहे, त्याला आपल्याला लिहायची गरज नाहीये, त्यावेळेस तुमचा करंट हा झिरो होतो. आणि ज्या पर्टिक्युलर कंडिशन मध्ये फॉल्ट करंट तुमचा मॅक्सिमम आहे, इन्फिनिटी आहे, त्यावेळेस तुमचा रेजिस्टन्स काय होतो, झिरो होतो. रेजिस्टन्स झिरो झाला तरच करंट हा मॅक्सिमम राहणार. गेटिंग माय पॉइंट. म्हणूनच अझम्पशन मध्ये आपण रेजिस्टन्सेस आणि ऍडमिटन्सेस आर कम्प्लिटली झिरो, वी आर निग्लेक्टेड देयर. गेटिंग माय पॉइंट. फिफ्थ मध्ये काय सांगितलंय, आर्मेचर रेजिस्टन्स, सायलेन्सी अँड सॅच्युरेशन्स आर निग्लेक्टेड देयर. ऑल द पॅरामीटर्स इन अ सिंक्रोनस मशीन. ओके, सिंक्रोनस मशीन झालंय का, कधी झालंय, आता झालंय, मशीन मध्ये पण झालं आणि PS2 मध्ये झालं. बर, झालं असेल तर झालं असेल. लेट्स वी हॅव टू कन्सिडर हियर ऑल द सिंक्रोनस मशीन आर पॅरामीटर्स आर कन्सिडर zero now because there are armature resistance are there, silency effect is there. Silency effect म्हणजे काय, पर्टिक्युलर म्युच्युअल इंडक्टन्सेस त्या ठिकाणी तयार होतात त्या वाइंडिंग मध्ये, ते म्युच्युअल इंडक्टन्सेस तुम्हाला डायरेक्टली झिरो कन्सिडर करायचे. नेक्स्ट वन, ऑल द नॉन रोटेटिंग इंपिडन्सेस लोड आर निग्लेक्टेड. मीन्स ऑल द नॉन रोटेटिंग इंपिडन्सेस, दॅट इज नथिंग बट युअर ट्रान्सफॉर्मर, त्याचा जो इंपिडन्स आहे तो पर्टिक्युलर निग्लेक्ट करा. Induction motors are either neglected or represented as a synchronous machine. Induction मोटरला तुम्हाला पर्टिक्युलर निग्लेक्ट करायचं किंवा सिंक्रोनस मशीन मध्ये त्याला रिप्रेझेंट करायचं. सिंक्रोनस मशीन मध्ये जर रिप्रेझेंट केला तर त्याचा इफेक्ट काय होतो, आर्मेचर रेजिस्टन्स, सायलेन्सी आणि सॅच्युरेशन परत निग्लेक्ट करावे लागतात. गेटिंग माय पॉइंट. लक्षात येतंय, समजतंय. आपल्या पर्टिक्युलर कन्सिडरेशन सिस्टीम मध्ये तुम्ही ज्यावेळेस कॅल्क्युलेशन करता फॉल्टचे, देयर विल बी दी ओनली जनरेटर इज कन्सिडर हियर. Okay, and that generator is having a generated voltage through it. Getting my point? लक्षात येतंय मी काय म्हणलं, एक पर्टिक्युलर इम्पिडन्स येईल, that is the impedance of that particular phase only, not a impedance of transmission line, load or anything. Impedance of that particular phase and the generator voltage or generating voltage is there, that is the EG is now. ते आपण बघणार. That is the seventh assumptions are considered here for a calculation purpose. लक्षात येते, प्रत्येक assumption हे समजले का, त्याचा पर्टिक्युलर पॉइंट काय आहे, कशासाठी आपण निग्लेक्ट करतो त्याला, रेजिस्टन्स का निग्लेक्ट करतो, कारण कॅल्क्युलेशन्स हे लेंदी होतात, करंट हा डायरेक्टली झिरो होऊ शकत नाही रेजिस्टन्स जर तुम्ही कन्सिडर केला. ओके, दॅट इज द टोटल assumptions are. So we have to consider here assumptions. ओके, लिहून घेतात का ते? ओके, भरपूर वेळ लागणार आहे. सो नेक्स्ट लिहा फॉर द कॅल्क्युलेशन फॉर अ जनरेटर. नेक्स्ट हेडिंग लिहा फॉर कॅल्क्युलेशन ऑफ जनरेटर. हेच संपूर्ण रिव्हिजन कधी घ्या. ओके, काय सांगितलं होतं मी आता, कॅल्क्युलेशन ऑफ for generator. Okay, so we have to consider here. Look at here. We are need to calculate the positive sequence impedance, voltage, negative sequence voltage, and zero sequence voltage. Okay, we have to consider here V1, V2, and V0. Consider here V, A, B. Consider पेज आपण ABC's करू कन्सिडर.
आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचंय, VA1, VA2, VA0. So for the generator, let's we consider here, that is first we have to consider ओके. आता मला काय करायचंय, अप्लाय करायचं आता. लेट्स वी हॅव टू कन्सिडर हियर, दिस इज द सर्किट डायग्राम फॉर अ पॉझिटिव्ह सिक्वेन्स इम्पिडन्सेस. ओके, जनरेटर साठी पर्टिक्युलर तुम्ही कन्सिडर काय करणार, पॉझिटिव्ह सिक्वेन्स इम्पिडन्स. सो वी हॅव टू कन्सिडर हियर, आपण पहिल्यांदा डायग्राम ड्रॉ करू प्रत्येकाच्या, नंतर मग त्याचे कॅल्क्युलेशन्स करू. ओके, सो ड्रॉ दॅट पर्टिक्युलर फर्स्ट, म्हणजे त्याच्या खाली लगेच कॅल्क्युलेशन्स करता येतील. लक्षात घ्या आता इथं, apply that particular KVL on this particular loop. Okay, this is the one loop is there. Okay, एक loop आहे, VA1, VA2 and VA0 calculate करायचं आहे आपल्याला. So what is the formula for VA1 is equal to, how can we define this one? This is the one voltage and this is the one voltage. Current आहे, impedance आहे, means it is a one type of drop. Okay, that is nothing but we can write here EG minus IA1 into Z1. येऊ शकतोय. Okay, this is the formula for VA1. Second, that is VA2 is equal to, VG आहे का आता, नाही, so we have to take a minus term. Okay, so this one drop, that is current into impedance, काय minus IA2 into Z2. लिहू शकतो मी इथं, getting my point, कारण इथं व्होल्टेज नाहीये, फक्त हेच एक ड्रॉप आहे. And third one, that is the VA0 is equal to minus IA0 into Z0. लिहू शकतोय. ओके, राइट डाउन दॅट फॉर्म्युलाज. डायग्राम पण वाटलंस तर अशाच तीन काढा पॅरलली. स्केलर बीट अरेंज इन द मॅट्रिक्स फॉर्म. ओके, सो बघा मी फॉर्म्युले व्यवस्थित इथं लिहितोय. VA0 is equal to minus IA1 Z0, VA1 EG minus IA1 Z1, and VA2 is equal to minus IA2 Z2. Okay, so we take a first matrix, that is first one. Okay, this term we represented in a matrix form is equal to, आता ह्या पर्टिक्युलर पॉइंटला ह्या साइडला एकच पर्टिक्युलर EG टर्म आहे, बाकीच्या टर्म ह्या 0 आहे. सो वी हॅव टू कन्सिडर हियर दॅट इज 0 EG and 0 मायनस. ओके, टेक अ मायनस टर्म, त्यामुळे मी मायनस घेतलं इथं. ओके, मायनस टर्म कन्सिडर केली इथं, टेक अ मायनस टर्म हियर and we have to write down here, that is Z0, Z1 and Z2. So Z0, that is 0. Okay, 0 Z1 0 0 0 Z. Okay, represented this one IA0, IA1 and IA2. ह्या मॅट्रिक्स फॉर्मॅटला जर समजा मी सॉल्व केलं त्या पर्टिक्युलर मॅट्रिक्सला, तर हे तीन फॉर्म्युले येते. Okay, look at here, how can we this calculate? VA0 is equal to 0 minus IA0 into Z0.
that is nothing but this term. VA1 is equal to VG minus 0, this 0, cancel, Z1 into I1. Okay, so you have to put here IA1 into Z1. Third bit, that is VA2 is equal to 0 minus that term only, IA2 into Z2. Getting my point? लक्षात येते? समजते जरा? करणार. इथं जर Z1 लिहिलं तर काय होणार आहे? ही टर्म इथे येणार आहे तिथं फॉर्म्युला मध्ये. म्हणून मी ती टर्म 0 घेतली. डायगोनल एलिमेंट घेतल्यामुळे तुमची पर्टिक्युलर एकच टर्म येते तिथं. आता जर मी इथं Z1 घेतलं, काय येणार आहे फॉर्म्युला मध्ये? Z0 into I0 माइनस, ओके सॉरी प्लस Z1 into I1 आहे का तिथे टर्म? Z1 आहे का? नाही, that term gets 0. Therefore we take a 0. आपल्याला मॅट्रिक्सच्या फॉर्मॅट मध्ये मी त्याच्यासाठीच रिप्रेझेंट केलंय त्याला. गेटिंग माय पॉइंट? ओके, राईट डाउन दॅट वन. On unloaded generator, the matrix लिहिला ना,